Good morning students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the second chapter of math first. Second chapter, that is the quadratic equations. Quadratic equations. First we have to learn the linear equations. Linear equations and then quadratic equations. इक्वेशन्स. आता मागच्या वर्षी तुम्ही एक रेषीय समीकरण पाहिली होती की ज्याच्यामध्ये एकच टर्म येत होती x + 2 = समथिंग 0 or 4 वॉट एव्हर इट मे बी. दिस टाइप ऑफ इक्वेशन इज कॉल्ड एज दी लिनियर इक्वेशन की ज्याच्यामध्ये x हा एकच व्हेरिएबल आहे आणि त्याची जी पॉवर आहे इथे पॉवर याची 1 आहे. असं जे इक्वेशन्स असतं की ज्याची इंडेक्स त्या याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असतो आणि जो इंडेक्स असेल किंवा पॉवर असेल ती 1 असते. त्याला मराठीमध्ये कोटी म्हणतो आपण. ती कोटी या इक्वेशनची ही किंवा बहुपदी पॉलिनॉमियल्स आपण जे म्हटलं होतं मागच्या याच्यामध्ये लिनियर पॉलिनॉमियल्समध्ये हे येतं आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला जर समजा आपल्याला असं दिलं असेल x² + 2x + 4 = 0 तर इथे x इज द वन व्हेरिएबल. ओके. त्याचबरोबर एक्सचा इंडेक्स किंवा पॉवर 1 आहे, इथे एक्सची पॉवर 2 आहे. बरोबर. हायेस्ट पॉवर त्याची 2 आहे. मग हायेस्ट पॉवरला आपण कोटी म्हणतो. आता या ठिकाणी ही जी हायेस्ट पॉवर 2 असेल तर हे जी इक्वेशन तयार झालंय याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखण्याची टेस्ट काय पहिली की एकच व्हेरिएबल पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जी पॉवर असेल त्या व्हेरिएबलची ती मॅक्झिमम 2 पाहिजे फक्त, त्यापेक्षा जास्त नको. आणि एकच असेल तर लिनियर व्हेरिएबल आहे, सॉरी लिनियर इक्वेशन आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याचा विचार करायचा. खूप इझी चॅप्टर आहे. सुरुवातीपासून व्यवस्थित लक्षात घ्या, काही अडचण येणार नाही. याची आणखी उदाहरणं आपल्याकडे होती की क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर अँड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. त्यालाच आपण पुढे इक्वेशन्स म्हणतोय. मग 5x + 9 नंतर x² + 3x - 5 त्याच्यानंतर 3x - 7 नंतर 5x². आता या ठिकाणी इथे जर आपण पाहिलं तर सिंगल व्हेरिएबल x आहे आणि मॅक्झिमम किंवा हायेस्ट पॉवर जी आहे त्याची 2 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. हे जे आहे सिंगल व्हेरिएबल x आहे त्याची पॉवर 1 आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन झालं. आणि हे जे आहे की याच्यामध्ये एकच व्हेरिएबल दिसतोय आणि एकच टर्म दिसते तरी सुद्धा याला लिहिताना आपण असं लिहू शकतो 5x² + 0x + 0 असं लिहिता येतं याला. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आलं. म्हणजेच याची पॉवर जर 2 असेल तर हे काय होणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखण्यासाठी 2 टेस्ट आहेत, 2 प्रॉपर्टी फॉलो केल्या गेल्या पाहिजे. पहिली आहे त्याच्यामध्ये एक सिंगल व्हेरिएबल पाहिजे. मग कुठलाही नुसता x पाहिजे, नुसता y पाहिजे, z पाहिजे, A to Z पर्यंत कोणताही व्हेरिएबल घेतो आपण. आणि त्याची जी पॉवर असेल किंवा इंडेक्स जो असेल त्या व्हेरिएबलचा तो काय असायला हवा, 2 फक्त, मॅक्झिमम 2. त्याच्यापेक्षा कमी चालेल, 1 चालेल, पण मॅक्झिमम 2 असेल तर त्याला आपण म्हणणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता या ठिकाणी पुढचा टॉपिक जो आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे नेमका, जर ते इक्वेशन आपण ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये जर मानलं, लिहिलं, समजा दिलेलं असेल तर आपल्याला ॲडजस्ट करता येतं. वेन द इक्वेशन इज इन द फॉर्म ax² + bx + c = 0 अशा फॉर्ममध्ये जर असेल त्याला म्हणायचं स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा त्याला जनरल फॉर्म पण म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जनरल फॉर्म. या जनरल फॉर्ममध्ये a, b, c आर रियल नंबर्स ही पहिली कंडिशन आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू
1 2 3 4 5 असेल ABCची किंवा मायनस असेल -1 -2 -3 ती असू शकते. पण ए शुड नॉट बी 0. हा ए जो आहे हा 0 असायला नको. मग 0 हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे आणि सॉरी ए हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे आणि तो जर 0 झाला तर ही टर्म पूर्ण 0 होऊन जाते. आणि जेव्हा ही टर्म 0 होईल त्यावेळेस हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहतच नाही. कारण जी एक्स स्क्वेअरची टर्म होती ज्याची पॉवर 2 आहे असं व्हेरिएबलची जी टर्म होती ती निघून गेली. म्हणजे हे लिनियर इक्वेशन झालं. उरलेलं काय झालं? लिनियर इक्वेशन. म्हणून आपल्याला कंडिशन टाकावी लागते की ए शुड नॉट बी 0. दिस इज कॉल्ड ॲज दी स्टँडर्ड फॉर्म ऑर दी जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुढे आणखी बघूया आपण. मध्ये मध्ये व्हिडिओ पॉज करत जा किंवा स्क्रीनशॉट घेत जा. म्हणजे तुम्हाला ते जे लिहायचं असेल किंवा माझ्याबरोबर लिहिलं तरी काही हरकत नाही. जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा तसं लिहा. आता समजा 9y² + 5 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कारण सिंगल व्हेरिएबल y आहे आणि त्याचा इंडेक्स किंवा पॉवर 2 आहे. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पण हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे, जनरल फॉर्ममध्ये नाही आहे. तसं लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार? 9y² + 0y + 5 = 0. 0ने मल्टिपल केल्यानंतर ही टर्म 0च होते आणि 0 ॲड केला काय, सबस्ट्रॅक्ट केला काय, काही फरक पडत नाही, काढून टाकलं. अशा पद्धतीने आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणू शकतो. मग जर याला कम्पेअर केलं ay² + by + c = 0 तर a ची व्हॅल्यू येते 9, b ची येते 0 आणि c येतो 5. अशा पद्धतीने हे ज्या काही टर्म आहेत त्याचे कोएफिशियंट आपण लिहू शकतो. जे कोएफिशियंट आहेत a, b अँड c. मग इथे y² जो आहे तो म्हणजे हायेस्ट पॉवर जी आहे किंवा इंडेक्स जे आहे ते 2a. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपल्याला जर ओळखायचं असेल जेव्हा एक्झाम्पल आपण घेऊ त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की हे कशा पद्धतीने लिहिलं जातं. चलो प्रॅक्टिस सेट 2.1 सुरू करूया. एक्झाम्पल तुमच्या लक्षात येतील आणि मग पुढचं समजून घेता येईल. प्रॅक्टिस सेट 2.1. पहिलं एक्झाम्पल आहे राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. फर्स्ट एक्झाम्पल राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं फॉर्म तयार करू शकता क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही? जसं मी आता केलं होतं x² + 4x + 4 हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. सेकंड एखादं मला करायचं असेल तर मी y² + 6y + 9 = 0 अशा पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो. अट काय असणार आहे, कंडिशन काय असणार आहे की याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आला पाहिजे, तो x आहे आणि जी मॅक्झिमम पॉवर असेल व्हेरिएबलची ती 2 पाहिजे, त्यापेक्षा कमी नको किंवा जास्तही नको. तर अशा पद्धतीने आपण हे पहिला क्वेश्चन कंप्लीट केला आहे. दुसरा सेकंड डिसाइड which of the following are quadratic equations. खालीलपैकी कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला ते चेक करायचे किंवा ठरवायचे. फर्स्ट आहे x² + 5x - 2 = 0. आपल्याला विचारले हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे डिसाईड करा. मग आपण दोन कंडिशन चेक करूया. x इज ओनली वन व्हेरिएबल इन इक्वेशन. म्हणजे x हा एकच व्हेरिएबल आहे अँड हायेस्ट पॉवर और इंडेक्स ऑफ x is 2. Therefore, given equation is quadratic. या पद्धतीने आपल्याला डिसाईड करावं लागेल की हे क्वाड्रॅटिक आहे की नाही. हे झालं फर्स्ट. सेकंड एक्झाम्पल दिले आपल्याला
y square is equal to 5y minus 10. सेकंड यातलं y square is equal to 5, just 1 minute, y square is equal to 5y minus 10. आता ऑलरेडी हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे, तरी सुद्धा आपण डिसाईड करू शकतो. जरी स्टँडर्ड फॉर्म नसतं तरी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पहिली कंडिशन काय चेक करतोय आपण, कोणतं व्हेरिएबल याच्यामध्ये, y. इथे सुद्धा y इज द ओनली व्हेरिएबल इन इक्वेशन. हायेस्ट पॉवर ऑर द इंडेक्स इज 2, 1, 0. इथे किती हायेस्ट मग 2. इथे x ऐवजी काय म्हणणार फक्त y. सो द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हिडिओ पॉज करत जा, लिहून घेत जा. थर्ड विचारले आपल्याला y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y. थर्ड y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 2. आता हे क्वाड्रॅटिक आहे का हे चेक करावं लागेल. त्यासाठी काय करा, याचा डिनोमिनेटर 1 दिलाय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, y स्क्वेअर इंटू y दॅट इज y क्यूब प्लस 1 इंटू 1 प्लस डिवायडेड बाय y इज इक्वल टू 2. परत हा y इकडे मल्टिपल आणा, काय होईल, that is y क्यूब प्लस 1 इक्वल टू 2y. आता चेक करा आपल्या कंडिशन फॉलो होत आहेत का. y इज द ओनली व्हेरिएबल इन इक्वेशन, बरोबर आहे. बट हायेस्ट पॉवर और इंडेक्स ऑफ y इज 3. हायेस्ट पॉवर किती त्याची 3 आहे. सो गिवन इक्वेशन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. बस एवढंच बदल करा फक्त. हे आता पुढे लिहायचं डायरेक्ट, सर असं लिहू नका. इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट x प्लस 1 अपॉन x इक्वल टू -2. x प्लस 4x प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू -2. परत याचा डिनोमिनेटर 1 आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x इंटू x x स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 1 1 इंटू x x इज इक्वल टू -2. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू -2x. परत चेक करा, x इज द ओनली वन व्हेरिएबल in equation and highest power or index is 2. So given equation is quadratic. अशा पद्धतीने आपण सगळं चेक करावं लागेल इथे. नंतर फिफ्थ, पाच नंबर इक्वेशन आहे त्यातलं. फर्स्ट ब्रॅकेट m प्लस 2 इंटू सेकंड ब्रॅकेट m मायनस 5 इज इक्वल टू 0. सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करून घ्या ब्रॅकेटचं. m ने या प्रत्येक ब्रॅकेटला मल्टिपल करा. m इंटू ब्रॅकेट m मायनस 5 प्लस 2 इंटू ब्रॅकेट m मायनस 5 इज इक्वल टू 0. m ने मल्टिपल केलं तर m स्क्वेअर, याने केलं तर -5m प्लस 2m प्लस मल्टिप्लाइड मायनस 2 इंटू 5 10 इज इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करा. m स्क्वेअर -5 प्लस 2 सबट्रॅक्शन होईल. 5 मधून 2 गेला 3 -3m मायनस 10 इज इक्वल टू 0. करा चेक आता. ओनली वन व्हेरिएबल आहे m इज द ओनली व्हेरिएबल अँड द हायेस्ट पॉवर इज 2. So the given equation is quadratic equation. Now see the 6. m cube plus 3m square minus 2 is equal to 3m square. हा 3m square इकडे मायनस करूया आपण, काय होईल ते पण चेक करायची गरज नाही आपल्याला. सिम्पली आहे, डायरेक्ट mचा इंडेक्स किती दिसतोय, पॉवर किती दिसते 3. संपला विषय. क्वाड्रॅटिक नाहीये. m इज द ओनली व्हेरिएबल बट हायेस्ट पॉवर और इंडेक्स इज 3. सो द गिवन इक्वेशन इज नॉट
क्वाड्रॅटिक इक्वेशन. या पद्धतीने सिम्पली आपण ते लक्षात घेऊ शकतो किंवा ठरवू शकतो. मागच्या एक्झाम्पलमध्ये जिथे आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे ओळखायचं होतं, तिथे आपण जे हायेस्ट पॉवर म्हणत होतो किंवा इंडेक्स म्हणत होतो त्यालाच आपण डिग्री म्हटलं तरी चालेल. म्हणजे ते डिग्रीज म्हटलं जातं की मराठीत कोटी असं म्हणतात की त्या इक्वेशनची डिग्री काय आहे ते हे लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला हे जे फॉर्मॅट आहे याला जे इक्वेशन्स आहेत त्यांना जनरल फॉर्ममध्ये आणायचं आहे. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 आणि मग ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग त्याला त्यासाठी काय करावं लागेल, हे सगळ्या टर्म इकडे आणा. काय होईल, 2y मायनस वाय स्क्वेअर इकडे त्यांना प्लस होईल वाय स्क्वेअर आणि हा सुद्धा मायनस होईल इज इक्वल टू 0. फक्त रिअरेंज करूया आपल्या सोयीसाठी. वाय स्क्वेअर अगोदर घ्या प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. हा झाला स्टँडर्ड फॉर्म. दिस इज द इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. दिस इज द इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म. हे या फॉर्मॅटमध्ये आलं. नाव कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. याच्याबरोबर कम्पेअर करायचं आहे. मग सॉरी इथे आता व्हेरिएबल वाय होता म्हणून वाय घ्या. ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. मग याच्याबरोबर जर कम्पेअर केलं तर एची व्हॅल्यू इथे काहीच दिलेलं नाही म्हणजे 1. ए इज इक्वल टू 1. बी म्हणजे प्लस 2 म्हणजे 2 फक्त. आणि सी इथे -10 आहे कारण इथं प्लस साईन असतं ना म्हणून इथं मायनस असेल तर मायनस घ्यायचा. -10 अशा पद्धतीने आपण तिन्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. इथे पण आता अगोदर याचं एक्सपान्शन करून घ्या. मग याचं एक्सपान्शन काय होईल, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ए मायनस बी म्हणजे काय, एक्स स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे याने मल्टिपल करा 1 इंटू एक्स एक्स त्याचा डबल आणि प्लस शेवटच्याचा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. हे सगळं इकडे आणा. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 मायनस 2x प्लस 3 इकडे येताना -3 झाला 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 2x म्हणजेच 4 मायनस 4x प्लस 1 मायनस 3 सबस्ट्रॅक्शन होईल. 3 मधून 1 गेला 2 रिमेनिंग मायनस साईन. हे झालं स्टँडर्ड फॉर्मचं इक्वेशन. ओके, आपण त्याला या फॉर्ममध्ये आणलं आहे. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए इज इक्वल टू कोएफिशिएंट काहीच दिला नाही म्हणजे 1. बी इज इक्वल टू -4 आणि सी इज इक्वल टू -2. या पद्धतीने आपण व्हॅल्यू काढू शकतो. इथे पण मायनस त्याला मल्टिपल करून घ्या एकदा किंवा इकडे येताना ती टर्म डायरेक्ट प्लस होणार आहे. काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 5x मल्टिपल करा. मायनसने केलं तर -3 मायनस मल्टिप्लाइड मायनस प्लस एक्स. आता इकडे ट्रान्सफर करा. एक्स स्क्वेअर प्लस 5x हा -3 इकडे येताना +3 हा सुद्धा एक पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला -x. रिअरेंज करा फक्त टर्म. एक्स स्क्वेअर प्लस 5x नाही केलं तरी चालतील, डायरेक्ट घ्या काही फरक नाही पडणार. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस एक्स म्हणजे 1x तो मायनस झाला. 5 मधून 1 गेला 4 प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्ममध्ये. कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. कोएफिशिएंट 1 आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 4, सी इज इक्वल टू 3. सगळे पॉझिटिव्ह असल्यामुळे साईन देण्याची गरज नाही. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाउ सी द रिमेनिंग एक्झाम्पल्स. फोर्थ वन इज दी 3m स्क्वेअर इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. सगळं इकडे आणा. 3m स्क्वेअर हा प्लसचा -2m स्क्वेअर आणि हा मायनसचा +9 इज इक्वल टू 0. आता इथे सबस्ट्रॅक्शन आहे. 3m स्क्वेअर हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे. सबस्ट्रॅक्शन करा. 3 मधून 2 गेले 1 म्हणजेच m स्क्वेअर राहिला फक्त. m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. आता याला जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण काय करणार, इथे m ची टर्म नाही आहे म्हणून ती 0m घेतली. प्लस 9 इज इक्वल टू 0. हा झाला स्टँडर्ड फॉर्म. कम्पेअर विथ
compare with am square plus bm plus c is equal to 0. a ची व्हॅल्यू कोएफिशियंट याचा 1 आहे. Therefore a is equal to 1, b is equal to 0 and c is equal to 9. इथे पण मल्टिप्लिकेशन करून टाका. p ने मल्टिपल केलं तर 3p प्लस p इंटू 6p दॅट इज 6p स्क्वेअर इज इक्वल टू -5. फक्त टी टर्म इकडे आणा आणि इथे अरेंज करू आपण थोडंसं. 6p स्क्वेअर अगोदर घ्या, इथे प्लस 3p करा आणि हा इकडे येताना +5 होईल इज इक्वल टू 0. हे स्टँडर्ड फॉर्म झाला. कम्पेअर विथ AP स्क्वेअर प्लस BP प्लस C इज इक्वल टू 0. A इज इक्वल टू 6, B इज इक्वल टू 3 and C इज इक्वल टू 5. लास्ट वन x स्क्वेअर -9, तो 13 इकडे आणा. x स्क्वेअर -9 minus 13 इज इक्वल टू 0. देअरफॉर x स्क्वेअर आता दोन्ही मायनस आहे, ॲडिशन होईल सरळ. 9 + 13 दॅट इज 21 इज इक्वल टू 0. त्याला फक्त x ची टर्म नाही आहे ती 0 घ्या. x स्क्वेअर प्लस 0x मायनस 21 इज इक्वल टू 0. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0 अँड c इज इक्वल टू -21. अशा पद्धतीने आपण त्या व्हॅल्यू काढू शकतो. Okay, now say the next example. For determine whether the values given against each of the quadratic equation are roots of the equation. समजा आपल्याला हे जे इक्वेशन दिलंय याचं सोल्युशन काढत असताना आपण विचार करणार x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये जर आपण x ची व्हॅल्यू 1 टाकली आणि इकडचे लेफ्ट साईडची व्हॅल्यू जर 0 आली तर आपण असं म्हणणार आहोत की 1 is the root of this equation or solution of this equation. रूट हा शब्द लक्षात ठेवा. 11-12ला कंटिन्यू रूट हा शब्द येतो. तर रूट म्हणजे काय? सोल्युशन म्हणजेच काय की त्या x ची आलेली व्हॅल्यू. मग x ची अशी व्हॅल्यू की जे हे इक्वेशन सॅटिस्फाय करते. म्हणजेच काय इकडे इक्वल टू 0 आहे की नाही, म्हणजेच ही लेफ्ट साईड सुद्धा सगळी काय आली पाहिजे? 0 आली पाहिजे. मग आपण व्हॅल्यू काढून पाहूया. पुट x इक्वल टू 1 इन x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 ह्याच्यात पुटअप करूया. मग x म्हणजे 1 प्लस 4 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 5 इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 इंटू 1 4 मायनस 5 इज इक्वल टू 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. राईट साईड पण 0 आहे, लेफ्ट साईड पण 0 आहे. देअरफॉर 1 इज द रूट ऑफ गिव्हन इक्वेशन किंवा सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. 1ला काय म्हणायचं की ह्या इक्वेशनचं ते रूट आहे किंवा सोल्युशन आहे. आता सेकंड कंडिशनला आपण x इक्वल टू -1 पुट करूया. पुट x इक्वल टू -1. इक्वेशन तेच आपलं काय x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू एक्सचा -1 पुट करा. 4 इंटू ब्रॅकेट -1 मायनस 5. आता इथे निगेटिव्ह टर्म असते तरी स्क्वेअर पॉझिटिव्हच येतो, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे 1. पण इथे प्लस मल्टिप्लाइड मायनस प्लस मायनस मायनस 4 इंटू 1 4 मायनस 5 इज इक्वल टू 1 मायनस 9. -4 मायनस 5 ॲडिशन होईल सरळ. मी इथे उरलं काय फक्त सबट्रॅक्शन 8 आणि साइन मायनस. ही व्हॅल्यू 0 आली नाही. दिस इज नॉट इक्वल टू 0. -8 हे 0 नाही. देअरफॉर -1 इज नॉट रूट ऑफ गिव्हन इक्वेशन. गिव्हन इक्वेशनचं ते रूट नाही. जर ही व्हॅल्यू 0 आली किंवा इथे आपण फार इक्वल टू 0 डायरेक्ट येते, मग आपण म्हणणार 1 इज द रूट ऑफ द गिव्हन इक्वेशन. आणि इथे -8 आली की जी 0 नाही. सो -1 इज नॉट रूट ऑफ द गिव्हन इक्वेशन. ओके, यातलं सेकंड एक्झाम्पल बघा. 2m² - 5m इज इक्वल टू 0 आणि आपल्याला चेक करायचं आहे
की हे दोन याचे रूट आहेत की नाही. सोल्युशन 2m² - 5m पुट m इक्वल टू 2 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 इज इक्वल टू 2 याचा स्क्वेअर केला तर 4 मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 8 मायनस 10 इज इक्वल टू -2 विच इज नॉट इक्वल टू 0. -2 ही व्हॅल्यू 0 नाही. देअरफॉर 2 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. ते गिवन इक्वेशनचं रूट नाही, कारण ते व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर त्याची व्हॅल्यू 0 येत नाही इक्वेशनची. मग इथे पुट m इज इक्वल टू 5/2 मग काय होईल 2m² - 5m देअरफॉर इज इक्वल टू 2 इंटू 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2 2 इंटू स्क्वेअर करा 5चा स्क्वेअर 25 2चा 4 मायनस इथे आता इथे दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे और मायनस साईन आहे, याचं प्लस आहे, हे मायनस आहे म्हणजे मायनस झालं. 5 न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं काहीच नाही म्हणजे 1 असतो. मग न्यूमरेटर 25 आणि इथे 1 इंटू 2 2 या 2ने डिवाइड करा 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजेच इथं काय आलं 25/2 आला मायनस 25/2 दोन्ही सारख्या टर्म आहे, दोघांची सबट्रॅक्शन 0. देअरफॉर 5/2 is the root of given equation or the solution of given equation. Given equation ते इक्वेशनचा रूट आहे. Okay, now see the next example. Find k if x equal to 3 is a root of given equation. मग x हा याचा रूट आहे आणि आपल्याला k फाइंड आउट करायचा. अशा वेळेस फक्त काय करा, फक्त x ची व्हॅल्यू इथं पुट अप करा. देअरफॉर k इंटू ब्रॅकेट 3² मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. 3चा स्क्वेअर 9 9k मायनस 10 इंटू 3 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, सबट्रॅक्शन होईल. देअरफॉर 9k मायनस 27 30 मधून 3 गेलं 27 आणि असं मायनस साईन इज इक्वल टू 0. हा मायनस 27 तिकडे त्यांना प्लस होणार आहे म्हणजेच काय होईल 9k इक्वल टू 0 प्लस 27 आणि 0 मध्ये ॲड केल्याने काही फरक पडत नाही. 27 हा 9 मल्टिपल आहे, इकडे त्यांना डिवाइड होईल k इज इक्वल टू 27/9 आणि देअरफॉर k इज इक्वल टू 9 1 जा 9 9 3 जा 27 दॅट इज k इज इक्वल टू 3. This is the value of k. Okay, now see the last example of this practice set. One of the roots of equation 5m² plus 2m plus k is equal to 0 is -7/5. म्हणजे -7/5 त्या इक्वेशनचं रूट आहे किंवा सोल्युशन आहे आणि त्याच्यावरून आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी ॲक्टिव्हिटी दिली आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. मग डॅश डॅश इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज -7/5. सो पुट m इज इक्वल टू -7/5 इन द गिवन इक्वेशन. देअरफॉर 5 इंटू -7/5 इथे -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता इथे एक स्टेप न करता डायरेक्ट हे दिलेलं आहे तर आपण आपल्या सोयीसाठी एक स्टेप करून घेऊ. 5 इंटू याचा स्क्वेअर करताना निगेटिव्ह असलेले स्क्वेअर करताना पॉझिटिव्ह होणार आहे म्हणजेच काय होणार आहे इथे 49/25 49/25 प्लस इथे आता हा प्लस आहे ना हा मायनस आहे म्हणजे मायनस होणार आहे. इथे व्हॅल्यू जी येईल ती काय येणार आहे -2 इंटू 7 14 14/5 प्लस k इज इक्वल टू 0. मग आता इथे जर सिम्प्लिफाय केलं तर इथे या 5ने या 25ला डिवाइड होतं म्हणजे उरले किती 5 उरले इथे म्हणजेच 49/5 मायनस इथे जरी प्लस साईन असलं तर इथे मध्ये मायनस आहे म्हणून -14/5 येस प्लस k इज इक्वल टू 0. आता हा प्लस दिलेला आहे आणि ही जी ब्रॅकेट इथे आली आता प्लस मल्टिप्लाइड मायनस होतो म्हणजे दोघांचाही डिनॉमिनेटर सारखा आहे 5 5. मग 49 मधून 14 मायनस करा
49 मधून 14 मायनस केला तर किती उरला 35. 35/5 35/5 बरोबर आहे 39 ओके. आता ते जी व्हॅल्यू आली आहे त्याच्यावरून के काढायचं आहे, पण के काढण्यासाठी याला थोडं सिम्प्लिफाय करू अगोदर. 35ला 5ने डिवाइड केलं तर उत्तर काय येईल 7 + k = 0. म्हणजे परत यांनी ही स्टेप ड्रॉप केलेली इथे आणि पुढचं घेतलं. आपण ब्रॅकेट याला देऊया, याला गरज नाही, या पद्धतीने. आणि हा 7 तिकडं तर मायनस होणार आहे, k = -7 या पद्धतीने. आता एक लक्षात ठेवा, ॲक्टिव्हिटी दिलेली असताना जरी ह्या कमी स्टेप्स वाटल्या तरी बॉक्स जेवढे दिले तेवढे स्टेप न करता आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने इक्वेशन सॉल्व्ह करा आणि जिथे जिथे आपल्याला ते बॉक्स विचारला असेल त्या स्टेपला फक्त बॉक्स करा. म्हणजे ही स्टेप वाढते, ही वाढते, वाढू द्या, काही फरक पडत नाही. ॲक्टिव्हिटीचा हा रूल नाही असा की तुम्ही सगळ्या शॉर्टकटच लिहा. मग परत हे बाजूला करावंच लागणार आहे तुम्हाला. त्याच्याऐवजी इथेच केलं आणि जिथे ब्रॅकेट विचारली तेवढीच ब्रॅकेट केली तर एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होतं. पुढचं जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये वी हॅव टू सी द टाइप्स टू सॉल्व्ह ऑर द मेथड टू सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं याचे जे टाइप्स आहेत, प्रकार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पटकन नोटिफिकेशन मिळेल मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा. तो व्हिडिओ किंवा ही लिंक शेअर करा, लाईक करा. थँक्यू.